नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असणार की इथे पनीर बटर मसाल्याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने आपण बघूया। ही रेसिपी बनवणं काही रॉकेट सायन्स नाही आहे, पण मला ही खूप आवडते रेसिपी। तर मी ही कशा पद्धतीने बनवते फक्त मी हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आधी पनीरचे तुकडे घ्यायचे। हे पाव किलो पनीर घेतलं आहे मी। थोडंसं हलकंसं तेलामध्ये आपण ह्याला सरळ शॅलो फ्राय करायचं आहे। हलक्या हातानेच करायचं, नाही तर पनीरचे तुकडे तुटण्याची शक्यता आहे। ही रेड कलरची रेड मसाला ग्रेव्ही आहे, टमॅटो ग्रेव्ही। तुम्ही टमॅटो मसाला माझी रेसिपी बघितली नसेल तर नक्की बघा। त्यात मी ही रेसिपी शेअर केली आहे की टमाटरचा असा रेडीमेड मसाला तुम्ही घरच्या घरी रेफ्रिजरेटरमध्ये कसा स्टोर करू शकता, तोच मी आता इथे वापरला आहे। एक बाजारामध्ये सुहानाचा टमॅटो पनीर मसाला मिक्स असं मिळतं, तो मसाला तुम्ही यात ॲड करणार आहे। हा मसाला ॲड केल्यावर तुम्हाला बाकी कोणताच जास्त तिखट मीठ मसाले ॲड करायची गरज नाही आहे। तर मी हा मसाला ॲड केला आहे। थोडा चवीनुसार हा ॲड करायचा आहे। हे पूर्ण पाकिट असतं जवळजवळ 50 ग्रामचं, तर यातलं अर्ध पाकिट मी इथे ॲड केलं आहे। आणि हे चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। हवं असल्यास हे तुम्ही पाण्यात घोळून पेस्ट करूनही टाकू शकता, पण मी असंच प्रिफर केलं आहे। यात आपण थोडेसे वटाणे टाकणार आहोत। ताजे वटाणे असतील तरी चालेल, फ्रोझन वटाणे असतील तरीही चालेल। हे वटाणे ॲड केलं 5 मिनिट त्याला असंच शिजून ठेवूया। थोडं रंगासाठी आपण आता मी तिखट प्रिफर करते जेवण, म्हणून मी थोडं तिखट घालणार आहे। जर तुम्हाला तिखट आवडत नसेल जास्त तर हा नुसता मसालाही तुम्हाला इनफ आहे। आणि थोडीशी हळद ॲड केली आहे, धने जिरे पूड, बस चवीसाठी। आता आपलं जे तळलेलं पनीर आहे ते आपण यात ॲड करून घेऊया आणि ह्याला छान एकजीव करून घेऊया। गॅस आपला बारीकच आहे, कारण की फास्ट गॅसवर हे थोडं खाली लागण्याची शक्यता आहे। तर हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। ह्याला अगदी 5 मिनटं जातील, ठीक आहे। तर तुम्ही अशी पनीर मसालाची रेसिपी नक्कीच घरी करून बघा। घरी वाटण वगैरे करून तर तुम्ही पनीर मसाला बनवतच असणार। आता काय आहे, याची थोडी आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे, जर पोळी चपाती भातासोबत खाण्यासाठी। आणि ह्याच्यासोबत तुम्ही जिरा राईस नाही केलं तर मग कसं हे खाणार, तर जिरा राईस ह्याच्यासोबत नक्की खा। जिरा राईसची रेसिपीही मी आपल्या चॅनलवर शेअर केली आहे, तीही तुम्ही जाऊन बघा। आता यात आपल्या आवडीनुसार मला जेवढी ग्रेव्ही लागते त्यानुसार मी यात पाणी ॲड करून घेतलं आणि ह्याला छान उकळी येऊस तर आपल्याला ह्याला उकळून द्यायचं आहे। उकळी आल्यावर ह्याचे बुडबुडे असे छान येतील आणि साईडने थोडीशी तरीसारखं थोडंसं तेलही सुटेल आणि मसालाही साईडने असा सुटला होईल। आणि जसं जसं उकळी येते तसं तसं हा मसाला घट्ट होत जातो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आणि तोपर्यंत आपले वटाणेही इथे शिजून होतील। पनीर जास्त नाही शिजलं तरी छान लागेल, ते तसंही छान लागतं। थोडीशी कोथिंबीर पेरूया आणि ही आपली पनीर बटर मसाला रेसिपी रेडी आहे। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही पनीर बटर मसाला रेसिपी तयार होते। तर घरच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा। थोडी अजून कोथिंबीर टाकून घेते। व्हिडिओ तुम्हाला माझा थोडाही आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट्स नक्की सांगा, जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल। मला खूप आवडेल तुमचे कमेंट्स वाचून। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू।